हे 8 ब्लाउज जर असतील तुमच्याकडे तर ट्रस्ट मी, तुम्हाला कोणत्याही ओकेजनला जायचं असेल, कार्यक्रमाला जायचं असेल किंवा एखादा लग्न समारंभ असेल, एखादी पार्टी जरी असेल, तुम्हाला ट्रॅडिशनल लुक तयार करायचे असतील किंवा तुम्हाला एखादा मॉडर्न आणि इंडो वेस्टर्न लुक तयार करायचा असेल तर एका क्षणाचाही विचार न करता तुम्ही आरामात कोणतेही लुक रिक्रिएट करू शकताय. वाटते ना इंटरेस्टिंग? त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला पाहिजे. हाय गाईज, नमस्ते. मी स्वप्निता. मी आठवड्याच्या बुधवारी आणि शुक्रवारी फॅशन, ब्युटी आणि लाईफस्टाईल या विषयांवरती व्हिडिओ बनवते. तुम्ही जर या विषयांमध्ये खूप इंटरेस्टेड असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या या छोट्याशा फॅमिलीचा हिस्सा व्हायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडला तो एक लाईक तो बनता यार, प्लीज लाईक करायला अजिबात विसरू नका. जमाना एवढा पुढे गेलाय, फॅशन एवढी पुढे गेले, ट्रेंड्स एवढे बदललेत, त्यानंतर लोक एवढे बदललेत, विचार एवढे बदललेत, मॉडर्निटी सगळीकडे पसरलेली आहे. तरीही तुम्ही अजून साडीत आलेल्या पिसाचाच ब्लाऊज शिवून घेत असाल तर तुम्हाला या व्हिडिओची सक्त गरज आहे आणि हा व्हिडिओ खास करून तुमच्यासाठीच आहे. त्यामुळे प्लीज व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग, खूप इन्फॉर्मेटिव्ह, नवीन असणार आहे, म्हणून शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. आता फुकटची लांबड न लावता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. ज्यावेळी आपल्याला कळत नाही या साडीवरती कोणतं ब्लाऊज घालायला पाहिजे, त्यावेळी पळत येणारा ब्लाऊज म्हणजे पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज, जो तुमच्याकडे असायलाच पाहिजे असं मला वाटते. तुम्ही म्हणणार, तू व्हिडिओ करायच्या आधीपासून आमच्याकडे 100 पांढरे ब्लाऊज पडले, तू काय नवीन सांगायलास? नवीनच सांगायला यार, व्हिडिओ पुढे ऐकून तर घ्या. पांढरा रंग जो आहे तो एक न्यूट्रल कलर आहे, ठीक आहे, जो वॉर्म टोनच्या साड्यांवरती आणि कूल टोनच्या साड्यांवरती दोन्हीवरती अतिशय परफेक्टली मॅच करतो. आता वॉर्म आणि कूल टोन हे काय नवीनच. आता आपल्यात जसं कलर स्किन टोन असते ना, तशीच कलरची, रंगाची सुद्धा एक टोन असते. 3 प्रकारच्या टोन असतात, एक वॉर्म टोन, एक न्यूट्रल टोन आणि तिसरी असते ती कूल टोन. वॉर्म टोन किंवा वॉर्म कलर म्हणजे काय, ज्याच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला एनर्जी येते किंवा आपल्याला एक उत्साह येतो, असे गरम जे रंग असतात ना ते वॉर्म टोन. फॉर एक्झाम्पल, आता सूर्याकडे बघितलं किंवा आग जाळाकडे बघितलं, आता याकडे बघितल्यानंतर आपल्याला एक नवीनच एनर्जी आणि एक उत्साह मिळतो, बरोबर. मग असे जे लाल रंग आहेत, पिवळे रंग आहेत, केशरी आहे, हे जे सगळे कलर आहेत ते वॉर्म टोनकडे येतात. कूल टोन म्हणजे काय, ज्या रंगांकडे बघितल्यानंतर आपल्या डोळ्यांना खूप समाधान मिळते, खूप गारवा मिळतोय, आपल्या मनाला शांतता मिळते, असे रंग म्हणजे हिरवा रंग आहे. पाण्याकडे बघितल्यानंतर आपल्याला किती छान थंड वाटतं, शांत वाटतं. मग असेच निळा कलर असेल, जांभळा कलर असेल, हे सगळे कलर जे आहेत ते झाले कूल टोन. मग आता न्यूट्रल टोन म्हणजे काय, ज्याच्याकडे बघितल्यानंतर ना आपल्याला वॉर्म वाटतं ना कूल वाटतं, असे जे मधले कलर आहेत ते म्हणजे न्यूट्रल टोन, न्यूट्रल कलर. मग पांढरा रंग असेल, काळा रंग असेल किंवा ग्रे कलर आहे, सिल्वर कलर आहे, हे सगळे आहेत ते न्यूट्रल टोन, जे वॉर्म आणि कूल दोन्ही रंगांवरती खूप जास्त उठून दिसतात. म्हणूनच एक पांढऱ्या रंगाचा, आता पांढऱ्यामध्ये पण खूप पांढरे येतात, ऑफ व्हाईट कलर येतो, त्यानंतर पेल व्हाईट कलर येतो, ज्याला एक पिवळसर टोन असते. तर असा पांढरा रंग घ्यायचा नाही, पूर्ण व्हाईट, एकदम पांढरा शुभ्र रंगाचं एक ब्लाऊज तुमच्याकडे असायला पाहिजे. आता हे ब्लाऊज शिवून घेताना एक लक्षात ठेवा, हे ब्लाऊज एक तर 3/4 स्लीव शिवून घ्यायचं म्हणजे इथपर्यंत, किंवा दुसरं आहे ते फुल स्लीव शिवून घ्यायचं, तिसरं स्लीवलेस शिवून घेतला तरी चालेल, किंवा आपल्या ज्या नॉर्मल आपल्या ज्या घरगुती स्त्रिया आहेत त्यांचं ब्लाऊज इथपर्यंत असतं, इथपर्यंत शिवून घेतला तरी चालेल. तुमची मर्जी आहे, तुम्ही ज्यामध्ये कम्फर्टेबल आहात तसं शिवून घ्या. पण एक पांढऱ्या शुभ्र रंगाचं ब्लाऊज तुमच्याकडे पाहिजे, कारण ते चंदेरी साड्यांवरती पण खूप छान दिसतं आणि सोनेरी टोनवाल्या साड्यांवरती पण खूप म्हणजे खूप छान दिसतं. तुम्ही काठापदराच्या साड्यांवरती हे ब्लाऊज घालू शकताय, प्रिंटेड साड्यांवरती घालू शकताय. मग ते फ्लोरल प्रिंट असेल, ॲनिमल प्रिंट असेल, कोणतंही प्रिंटेड ज्याच्यामध्ये खूप कलर आहेत, अशा साड्या असतात ना की ज्याच्यामध्ये खूप जास्त कलर आहेत आणि आपल्याला समजतच नाही याच्यावरती काय घालायचं, त्यावेळी पांढऱ्या रंगाचं ब्लाऊज त्याच्यावरती खूप भारी दिसतं. आणि पांढरं ब्लाऊज जर तुम्ही मागच्या बकलचं किंवा बटन्सचं हुक्सचं शिवून घेतला आणि थोडंसं स्टाईलिश शिवून घेतला तर एक ब्लाऊज वेगवेगळ्या पद्धतीनं घालता येतं. याच्यावरती ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, अजून बघितला नसाल तर लिंक इथं आय बटनवरती पण देते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकताय. ब्लाऊज फक्त साड्यांवरती नाही तर बऱ्याच गोष्टींवरती घालता येते, म्हणून एक पांढरं ब्लाऊज तुमच्या कपाटात पाहिजेच. दुसरं ब्लाऊज जे तुमच्याकडे असायलाच पाहिजे ते म्हणजे एक प्लेन काळ्या रंगाचं ब्लाऊज. गडबड करू नका, ऐकून घ्या. मी म्हणते प्लेन काळ्या रंगाचं ब्लाऊज.
असे पण काळे ब्लाऊज आहेत ज्याच्यावरती बुट्ट्याची डिझाईन असते किंवा शिमर असतात, असले अजिबात नाही. प्लेन म्हणजे प्लेन, त्याच्यावरती कोणतीच डिझाईन नको असं एक बेसिक काळ्या रंगाचं ब्लाऊज तुमच्याकडे पाहिजे. काळा रंग हा एक क्लासिक कलर आहे. क्लासिक म्हणजे काय, जो पहिल्यापासून आतापर्यंत त्याची जी फॅशन आहे ती बदलली नाही. फॅशन कितीही बदलू दे, ट्रेंड्स कितीही पुढे जाऊ द्यात, लोक कितीही मॉडर्न होऊ देत, काळा पांढरा हे जे रंग आहेत ना ते कधीच आउट ऑफ ट्रेंड होणार नाहीत. कारण त्याची जी फॅशन आहे ती आजपर्यंत चालत आली आहे आणि इथून पुढे सुद्धा चालणार. काळा रंग कधीच आउट ऑफ फॅशन होत नाही. म्हणून एक प्लेन काळ्या रंगाचं ब्लाऊज तुमच्याकडे पाहिजे. आणि प्लीज तुम्ही काळ्या रंगाचं ब्लाऊज शिवून घेताना त्याला उगाचच पट्ट्या लावल्यात, मागे काहीतरी लेस लावल्या किंवा ते घुंगरू लावल्यात, लटकन लावल्यात, किलोमीटरभर लांबडी त्याला नाडी लावल्या, असलं अजिबात काळं ब्लाऊज शिवून घ्यायचं नाही. खूप चीप दिसतं ते. कारण तुम्हाला एक जर स्टँडर्ड लुक पाहिजे असेल ना, एक क्लासी लुक पाहिजे असेल तर तुम्ही काळ्या रंगाचा ब्लाऊज शिवून घेताना त्याला हाय नेक शिवून घेऊ शकता, ज्याचा गळा इथपर्यंत असतो, किंवा व्ही नेक शिवून घ्यायचा किंवा बोट नेक शिवून घ्यायचा. हे 3 जे नेकलाइन्स आहेत ना ते तुमच्या लुकमध्ये 4 चांद लावायला अजिबात मागे पडत नाहीत. आणि मी खरं सांगते, हे एवढं क्लासी, एवढं एलिगंट, एवढं जास्त स्टँडर्ड दिसतं आणि प्रत्येक वेळी तुमचा लुक उठून दिसतो. तर या 3 नेकलाईन तुम्ही लक्षात ठेवा शिवून घेताना. आणि स्लीव जे आहेत ते तुम्ही स्लीवलेस शिवून घेऊ शकताय. स्ट्रॅप्ड, ज्याला एकच स्ट्रॅप किंवा अशी पट्टी असते ना, अशा पद्धतीचं जर तुम्ही घालत असाल तर शिवून घ्या. अदरवाईज तुम्ही फुल स्लीव शिवून घेऊ शकताय किंवा 3/4 स्लीव. खूप कमाल दिसतात, खूप भारी दिसतात. तुम्ही जर सोनाक्षी सिन्हाची लुक जर बघितला असेल तर ती नेहमी ब्लॅक कलरच्या ब्लाऊज सोबत नवनवीन आउटफिट स्टाईल करत असते. तुम्ही जर एखादी अशी साडी निवडलाय ज्याला खूप मोठं काट आहे, असताना अशा एक भारदस्त साड्या, खूप हेवी साड्या ज्याच्यावरती खूप एम्ब्रॉयडरी केलेली आहे, किंवा त्याचे जे काट आहेत, काट पदरच्या साडीला एक साडीला खूप मोठे काट असतात, गोल्डन कलरचे काट आहेत किंवा कोणत्याही सिल्वर कलरचे जरी काट असतील, खूप मोठे असतील, तर अशा साड्यांवरती, भारदस्त साड्यांवरती प्लेन ब्लॅक रंगाचं ब्लाऊज खूप कॉम्प्लिमेंट करतं आणि ते तुम्ही कशावरही घालू शकताय. मग ती साडी काठपदरची असू दे अगर नसू दे, एक रंगाची असू दे, मल्टी रंगाची म्हणजे खूप कलरची असू दे, त्याच्यावरती भरपूर प्रिंट्स आहेत, फॅब्रिक साडीचं कोणतंही असू दे, अशा पद्धतीच्या सगळ्याच साड्या ब्लॅक कलरच्या ब्लाऊजसोबत खूप भारी दिसतात. आणि तुम्हाला जर ट्रॅडिशनल लुक तयार करायचा असेल, एक क्लासी, एक पारंपरिक लुक तयार करायचा असेल तर तुम्ही 3/4 किंवा फुल स्लीवचे ब्लाऊज घालू शकताय, खूप भारी दिसतात. आणि एक मॉडर्न इंडो वेस्टर्न लुक जर तयार करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही स्ट्रॅपी ब्लाऊज, ऑफ शोल्डर ब्लाऊज किंवा बस्टियर जे ब्लाऊज येतात, म्हणजे त्याला स्लीव्हच नसतात, ते फक्त इथपर्यंत असं असतं, किंवा एखाद्या काळ्या रंगाचा क्रॉप टॉप सुद्धा तुम्ही साडीवरती आरामात घालू शकता. इथं बघू शकताय मी घातलेला आहे, हा ऍक्च्युली मध्ये क्रॉप टॉप आहे, ब्लाऊज नाही. म्हणूनच काळ्या रंगाचं, प्लेन काळ्या रंगाचं विदाऊट डिझाईन असलेलं एक काळं ब्लाऊज तुमच्या वॉर्डरोबमध्ये पाहिजेच. तुम्हालाही सणा समारंभाला वेगवेगळे लुक्स रिक्रिएट करायला खूप आवडत असेल आणि पारंपरिक कपडे घालायला पण आवडत असेल तर नेक्स्ट ब्लाऊज तुम्हाला खूप मदत करणार आहे, तो म्हणजे एक खण फॅब्रिकचा ब्लाऊज, खण कापडाचा ब्लाऊज. आता ही खरं तर महाराष्ट्रीयन आणि कर्नाटकच्या लोकांची आर्टिस्ट्री आहे. त्यांनीच या कापडाचा शोध लावलाय आणि खूप जास्त ट्रेडिशनला प्रमोट करणारा हे एक ब्लाऊज आहे असं मला वाटते. जेव्हा एखादा सण समारंभ येतो तेव्हा आपल्याला दरवेळी तेच कपडे घालून पण बोर होते. मग आपल्याला वाटते की नाही यार, आज मी महाराष्ट्रीयन लुक तयार करणार आहे, छानपैकी कासोटा घालणार, नाहीतर सहावारी तरी साडी मी नेसणारच. त्यावेळी तेच ब्लाऊज घालून तेच लुक रिक्रिएट करून आपण खूप बोर झालेला असतो. तेव्हा खण फॅब्रिक, खण ब्लाऊज तुम्हाला खूप जास्त मदत करेल, कारण त्याचा लुकच वेगळा आहे पूर्णपणे. आणि याच्यावरती सुद्धा कूल टोन आणि वॉर्म टोनच्या साड्या खूप भारी दिसतात. कॉटनच्या ज्या नऊवारी आहेत किंवा सहावारी साड्या सुद्धा खूप भारी दिसतात. याचे वेगवेगळे लुक्स रिक्रिएट करता येतात. जशा पद्धतीचे तुम्ही ब्लाऊज शिवून घ्याल ना त्या पद्धतीने तुमचा ओव्हरऑल लुक जो आहे तो पूर्णपणे वेगळा दिसतो. परत तुम्ही त्याच्यावरती काय दागिने घालताय. आता खण फॅब्रिकचं जे ब्लाऊज आहे किंवा खण साडी जर तुम्ही नेसला असेल, त्या साडीला जर असा चंदेरी टोन असेल, म्हणजे काय पूर्ण साडीवरती कुठेच गोल्डन कलरचा समावेशच नाही आहे,
अशा पद्धतीच्या जेव्हा साड्या तुम्ही नेसता त्याच्यावरती चंदेरी ऑक्सिडाइज्ड स्टेटमेंट ज्वेलरी खूप भारी दिसते. मग तुम्ही तशा पद्धतीचा नवीन लुक रिक्रिएट करू शकताय. जर त्याला एखादा गोल्डन टोन असेल तर तुम्ही त्याच्यावरती आपले पारंपरिक जे सोन्याचे दागिने आहेत, मग टिक्का आहे, त्यानंतर नेकलेस येतो, छान असं साज येतो कोल्हापुरी, तर अशा पद्धतीची दागिने तुम्ही आरामात ट्राय करू शकताय. आणि नथ तर सगळ्यावरती सूट होते. सूट झाली जरी नसली तर आम्ही घालणारच, कारण महाराष्ट्रीयन लोकांची शान जी आहे ती नथ आहे, ती सगळ्यावरती खूप छान दिसते. तर या सगळ्या गोष्टींचा वापर करून तुम्ही खूप भारी भारी लुक्स रिक्रिएट करू शकताय. पण खन फॅब्रिकचं जेव्हा तुम्ही ब्लाऊज शिवून घेताय, तर तुम्ही चोळी शिवून घेतलात तरी चालेल, किंवा मी इथं जसं घातले हे ब्लाऊज आहे ज्याला मागे हुक्स आहेत. आता तुम्ही ना पुढच्या बटनाचं ब्लाऊज शिवून घ्यायचं बंद करा, कारण त्याचे वापर खूप लिमिटेड आहेत. जर तुम्ही मागच्या बटन्सचे हुक्सचे नवनवीन स्टाईलचे ब्लाऊज जर शिवून घेतलात ना, ते खूप पद्धतीने वापरता येतं. मला माहिती आहे जर तुम्हाला छोटंसं बाळ असेल तर ऑब्व्हियसली घरी घालायला तुम्ही असे ब्लाऊज शिवून घेऊ शकता ज्याला समोर बटन आहेत. पण बाहेर जाताना किंवा एखाद्या कार्यक्रमाला वगैरे जाताना यासाठी जे खास ब्लाऊज शिवून ठेवलेला असतो, आपले जे गठरं बनवून आपण कपाटात झाकून ठेवलेलं असतं त्यामध्ये एक तरी ब्लाऊज तुम्ही असं शिवून घेऊ शकता यार. मग अशा पद्धतीचं ब्लाऊज तुम्ही छान पद्धतीने शिवून घ्या. यावरती तुम्ही वेगवेगळ्या खण साड्या पण ट्राय करू शकता, किंवा ज्या काठपदराच्या मोठ्या मोठ्या साड्या असतात, खूप हेवी साड्या असतात, त्याही स्टाईल करू शकता. खास करून कॉटन साड्या याच्यावरती खूप भारी दिसतात. मग अशा कॉटनच्या साड्यांसाठी हे ब्लाऊज परफेक्ट आहे. त्यामुळे एक खण ब्लाऊज तुमच्याकडे पाहिजेच. आता हे ब्लाऊज जर तुमच्याकडे असेल तर तुमचा जो लुक आहे ना तो पूर्णपणे वेगळा दिसणार आहे. लिहून घ्या कुठेतरी. त्यामुळेच हे खास ब्लाऊज आहे ते म्हणजे प्रिंटेड ब्लाऊज. मी दाखवते तुम्हाला एक मिनिट. आता हे आहे माझं प्रिंटेड ब्लाऊज. हे ब्लाऊज नाही आहे, क्रॉप टॉप आहे, पण ठीक आहे यार, ब्लाऊज सारखं वापरू शकतोय, काय अडचण नाही आहे. प्रिंटेड म्हणजे काय, अशा वेगवेगळ्या प्रिंट्स पाहिजे त्याच्यावरती. मल्टी कलर ब्लाऊज आपण म्हणू शकतोय. याच्यावरती आहेत फ्लोरल प्रिंट्स. मला काय म्हणायचं आहे, तुम्ही अशा पद्धतीची जरा नवीन स्टाईलचे ब्लाऊज शिवून घेतलात ना तर ते खूप जास्त एलिगंट आणि क्लासी दिसायला मदत होते. हे आहे बॅकलेस, हा आहे ब्लॅकलेस क्रॉप टॉप. ऑल्टर नेक आहे. ऑल्टर नेक सुद्धा साड्यांवरती खूप म्हणजे खूप सेक्सी आणि खूप भारी दिसतं. एक तरी ऑल्टर नेकचं ब्लाऊज तुमच्याकडे पाहिजेच. मी खरोखर सांगते यार, खूप म्हणजे खूप भारी दिसतं ते. हे आहे ऑल्टर नेक. बॅक ह्याची अशी काहीतरी आहे. बॅकला मागे पट्टी आहे ऑब्व्हियसली, पण जो मागचा गळा पूर्ण आहे ना तो ओपन आहे. तर अशा पद्धतीचं प्रिंटेड ब्लाऊज आणखी एक दाखवते. आता हे बघा तुम्ही, याच्यावरती सुद्धा प्रिंट आहेत आणि हे असं स्ट्रॅप असलेलं ब्लाऊज, जे इथं नॉट बांधायचं, नाडी बांधायची. तर असं प्रिंटेड जे ब्लाऊज आहे ते प्लेन साड्यांवरती खूप भारी दिसतं. आता प्रिंटेड ब्लाऊजवरती प्रिंटेड साड्या अजिबात घालायच्या नाहीत. ओव्हरऑल लुक खूप भंगार दिसतोय तो. प्लेन ज्या साड्या असतात ना, एकच रंगाच्या साड्या, निळं तर निळं, पिवळं तर पिवळी, मग त्याचं फॅब्रिक कोणतंही असू दे चालेल. शिफॉन फॅब्रिक असेल, त्यानंतर नेटचं फॅब्रिक असेल, ऑर्गॅन्झा फॅब्रिक असेल, अशा साड्यांवरती, किंवा कॉटन असेल तर पॉलिस्टर, कोणतंही फॅब्रिक असू दे. तर पण साडी एकच रंगाची आहे, तर अशा साड्यांवरती अशी मल्टी प्रिंटेड किंवा मल्टी कलर ब्लाऊज खूप भारी दिसतात. आणखी एक तुम्हाला दाखवते. असंही घालू शकता. हे माझ्या मम्मीचं ब्लाऊज आहे, माझं नाही. एक मिनिट, उलटं बिलटं कसं काय. हां, अशा पद्धतीचं जे माझ्या मम्मीच्या भाषेत गोळ्या गोळ्याचं ब्लाऊज तुमच्याकडे असेल तरी चालेल, पण यामध्ये खूप कलर्स पाहिजेत. असं मल्टी प्रिंटेड मल्टी कलर ब्लाऊज खूप भारी दिसतं. रोजच्या दिवसात तुम्ही तेच घालून तुम्ही खूप बोर झाला असेल, तीच स्टाईल करून दमला असेल, तर काहीतरी नवीन आणि सेक्सी जर लुक तुम्हाला ट्राय करायचा असेल तर या अशा पद्धतीचे ब्लाऊजेस तुम्हाला खूप मदत करणार आहेत. आणि हे फक्त स्त्रियांना नाही, मुलींना सुद्धा खूप जास्त ओकेजनली उठून दिसतात. माझ्या बहिणींनो, तुम्ही असा एक क्रॉप टॉप घेतला तरी काहीच अडचण नाही आहे. तुम्हाला ड्रेस म्हणून पण घालता येतो आणि ब्लाऊज म्हणून पण वापरता येतो. आता जगात कुठेही गेला तर महाराष्ट्रीयन स्त्रिया असं ओळखून येतात, कारण आपला जो पोशाख आहे, आपला जो वेश आहे ना, तो खूप भारी, खूप वेगळा आहे. आणि तुम्ही जर महाराष्ट्रीयन स्त्री असाल तर तुमच्या कपाटामध्ये कमीत कमी एक तर हिरवी साडी असतेच, सगळ्यांच्या घरात असते. मग अशा हिरव्या रंगाच्या साडीवरती मॅच करणारं एक हिरव्या रंगाचं ब्लाऊज तुमच्याकडे पाहिजेच. आता हिरव्यामध्ये खूप प्रकार येतात. बॉटल ग्रीन, मिंट ग्रीन, त्यानंतर ऑलिव्ह ग्रीन, असे खूप प्रकार आहेत.
एक जर्द हिरव्या रंगाचं प्लेन ब्लाउज, अगेन त्याच्यावरती कोणतंही काट किंवा लेस वगैरे लावलेलं नको, एक प्लेन छान ब्लाऊज तुमच्याकडे पाहिजे. कारण प्लेन रंगाचं ब्लाऊज जे असतं ना ते कोणत्याही साड्यांवरती चांगलं दिसतं, पण जेव्हा त्याला काट येतात वेगळेच, आता हातुप्याला पण इथं गोल्डन काट आहेत, लेस तुम्ही लावल्या, तर अशा लेसला त्या काठाला मॅच करणारीच साडी तुम्ही फक्त त्याच्यावरती घालू शकता. मग त्याला परत लिमिटेशन येतं. मग त्याच्याऐवजी जर तुम्ही प्लेन एकाच रंगाचं जर ब्लाऊज तुम्ही शिवून घेतलात ना, ते कोणत्याही साडीवरती आरामात मॅच होतं. मग एक जर्द हिरव्या रंगाचं ब्लाऊज तुमच्याकडे पाहिजेच. अशा हिरव्या रंगाचं ब्लाऊज तुम्ही हिरव्या रंगाच्या साडीवरती सुद्धा नेसू शकता. फक्त हिरव्याच रंगाच्या नाही, मी पुढे सांगते तुम्हाला. मग तुम्ही म्हणाल हिरव्या रंगाच्या साडीवर हिरवंच का ब्लाऊज घालू आम्ही, एकसंधपणा दिसतो. तुमची उंची जर कमी असेल तर असा मोनोक्रोम जो कलर आहे, मोनोक्रोम लुक आहे, तो तुमच्या उंचीला थोडंसं वाढवून दाखवतो. ऑब्व्हियसली तुमची उंची तेवढीच राहते, पण बघणाऱ्याला एकच कलर वरून खालपर्यंत जेव्हा दिसतो ना, तेव्हा आपोआप तो माणूस उंच आणि थोडासा बारीक दिसायला सुद्धा लागतो. मग हे हिरव्या रंगाचं ब्लाऊज कोणत्याही, लिटरली कोणत्याही रंगावरती कॉम्प्लिमेंट करतं. आता मी इथे कलर व्हील तुम्हाला दाखवते, त्याला फॅशनच्या लँग्वेजमध्ये कलर व्हील म्हणतात. आता इथे हिरव्या रंगाचा तुम्ही ब्लाऊज बघा आणि बाकीचे सगळे तुम्ही कलर बघा. हे केशरी कलर आहे, पिवळा कलर आहे, लाल रंग आहे, चॉकलेटी आहेत, गुलाबी कलर असू दे, त्यानंतर निळा, नेव्ही ब्लू, डार्क निळा असेल, जांभळा असेल, लाईट ब्लू असेल, कोणताही कलर व्हील मधला तुम्ही कलर घ्या, सगळ्या कलरवरती एक कलर खूप कॉम्प्लिमेंट करतो, तो म्हणजे जर्द हिरव्या रंगाचा कलर. म्हणून एक हिरव्या रंगाचं ब्लाऊज तुम्ही कोणत्याही डार्क रंगाच्या, फेंट रंगाच्या, कोणत्याही कलरच्या साडींवरती नेसू शकता. आणि आपण महाराष्ट्रीयन लोक आहोत, आपल्याकडे एक हिरवं ब्लाऊज तर पाहिजेच. ते ट्रॅडिशनली पारंपरिक पद्धतीने सुद्धा वापरता येतं. आणि इंडो वेस्टर्न एखादा मॉडर्न नवीन लुक तुम्हाला करायचा असेल तरी सुद्धा हिरव्या रंगाचं ब्लाऊज तुम्हाला खूप मदत करेल. म्हणून एक हिरव्या रंगाचा ब्लाऊज तुम्ही प्लीज शिवून घ्या. आपल्या कपाटात भरमसाठ काठपदराच्या साड्या पडलेल्या असतात. नेसायच तर खूप लांब आहे, पण एक काठपदराची नवीन साडी दिसली तर ती विकत घ्यायची आणि कपाटात ठेवायची. आणि त्या साडींचं ब्लाऊज दरवेळी शिवून घ्यायला पण वैताग येतोय की यार हे अजून साडीवरचं ब्लाऊज शिवायचं आहे, त्या साडीवरचं ब्लाऊज अजून शिवायचं आहे, शिवलेलं असते, काहीतरी कार्यक्रम असतोय, ब्लाऊज सापडत नसते. मग अशा वेळी तुम्हाला मदतीचा धावा घेणारा जो ब्लाऊज आहे, जो रंग आहे, तो म्हणजे सोनेरी. मग सोनेरीमध्ये पण खूप पद्धती आहेत, मी इथं दाखवते तुम्हाला. माझ्या मम्मीकडे पण लय ब्लाऊज आहेत. आता हा सोनेरी बघा कसा आहे, थोडासा प्युअर सोनेरी रंगाचा आणि वॉर्म टोनचा हा ब्लाऊज आहे. हा सोनेरी बघा. आणखी एक दाखवते, हा सोनेरी बघा. दोन्ही सोनेरीमध्ये खूप फरक आहे. मला कॅमेरात हे व्यवस्थित दिसते का नाही माहिती नाही, पण रिअलमध्ये या दोन सोनेरीमध्ये खूप फरक आहे. त्यानंतर हा पण सोनेरीच आहे, पण याच्यावरती भरपूर प्रिंट्स आहेत. पण याचा बेस कलर जो सोनेरी आहे तो बघा तुम्ही. दॅट्स इट. असं ब्लाऊज आहे. पण शक्यतो अशा कलरचा सोनेरी ब्लाऊज तुम्ही शिवून घ्यायचा. आणि जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल ना कोणत्या सोनेरी रंगाचं ब्लाऊज शिवून घ्यायचं, तर एखादी काठपदराची साडी काढायची, त्याच्या काठावरती सोनेरी रंगाची डिझाईन जी बनलेली असते ना, तशा सोनेरी रंगाचं ब्लाऊज शिवून घ्यायचं. कोणतीही काठापदराची साडी तुम्ही घ्या आणि मॅच करा. बऱ्यापैकी सेमच कलरने तो काठ डिझाईन केलेला असतं. आता आपल्या इकडे जास्त कोण कूल सोनेरीकडे जास्त कोण वळत नाही आणि कूल टोनकडे पण कोण वळत नाही, कारण भारतीय ज्या स्त्रिया आहेत आपण सगळेच मोस्टली वॉर्म स्किन टोनचे आहोत. म्हणून आपल्याला वॉर्म जे कलर आहे, डार्क जे कलर आहेत ते खूप जास्त उठून दिसतात आणि खूप छान दिसतात. म्हणूनच कोणतीही आपली जी पारंपरिक साडी आहे, पैठणी असेल, त्यानंतर कोणताही एक शालू असेल, हेवी कोणत्याही सिल्क साड्या असतील, तर त्याच्यामध्ये जे गोल्डन कलर यूज करतात ते वॉर्म टोनचे गोल्डन कलर असतात. म्हणून अशा साडींवरती असा गोल्डन कलर खूप भारी दिसतो. हे सोनेरी ब्लाऊज तुम्हाला प्रत्येक वेळी मदत करणार आहे. आणि एक जर असं सोनेरी ब्लाऊज असेल तर किती वेळा तुम्हाला मदत ऑलरेडी केली ते तुम्हाला पण माहितीच आहे. म्हणून 100च्या 60 त्याच साडींवरचं ब्लाऊज शिवून घेण्याच्या ऐवजी एक सोनेरी असेल तर ती तुम्हाला अडीअडचणीची तुमची ही बेस्ट फ्रेंड आहे आणि तुम्हाला कधीच ती नाराज करणार नाही. या सगळ्या साडींवरती खूप भारी दिसतात. एक चूक करू नका, गोल्डन कलरच्या ब्लाऊजवरती चंदेरी काटाच्या साड्या अजिबात घालायच्या नाहीत. आपल्या ज्या गावाकडच्या स्त्रिया आहेत किंवा थोड्याशा ज्या वयस्कर स्त्रिया आहेत त्यांना एवढं म्हणजे असं वाटत नाही की यार कोणत्याही साडीवरती कोणती ब्लाऊज घालायचं आणि व्हायचं रिकामं.
घाला तुम्ही, त्याच्याबद्दलही काही हरकत नाही आहे, पण बाहेर वगैरे जाताना ही चूक करू नका की गोल्डन टोनच्या कपड्यांवरती सिल्वर टोनचे कपडे कधीच मिक्स करायचे नाहीत. सिल्वर टोनच्या जर साड्या असतील, चंदेरी साड्या असतील, तर त्याच्यावरचे ब्लाऊज मी ऑलरेडी तुम्हाला सांगितले. पण ज्या साड्यांना एक गोल्डन फिनिश आहे, एक सोनेरी फिनिश आहे, सोनेरी कलरच्या वॉर्म टोनच्या ज्या साड्या आहेत त्याच्यावरती तुम्ही हे सोनेरी ब्लाऊज डोळं झाकून घालू शकता. आणि या साड्यांवरती अगेन गोल्डन कलरचे सोनेरी दागिने आणि त्यानंतर असे पर्लचे मोत्याचे दागिने खूप भारी दिसतात. मोत्यांमध्ये पण 2 कलर येतात, एक पिवळसर मोती असतो आणि एक पूर्ण पांढरा शुभ्र मोती असतो. कधी कधी आपण एवढं छान तयार होतोय, साडी नेसल्या, ब्लाऊज घातले, छान छान दागिने घातल्यात, खूप जास्त मेकअप केलाय, मस्त सगळं आवरलंय, पण आपल्याला वाटते की आपण काहीतरी वेगळेच दिसालोय. वाटते ना, असं 101% वाटते, सगळ्यांना वाटते. आपल्याला वाटते काय तर बिनसले, काय तर चुकल्यासारखं वाटते, ओव्हरऑल लुकमध्ये काहीतरी बिघाड झालाय, पण आपल्याला कळत नाही. त्यावेळी बिघाड झालेला असतो तो लुकमध्ये नाही, तर कपड्यांच्या कलर टोनमध्ये किंवा दागिन्यांच्या कलरमध्ये बदल झालेला असतो, बिघाड झालेला असतो. म्हणून आपला ओव्हरऑल लुक खूप फ्लॅट दिसतो, तुमचा चेहरा खूप डल दिसतो. तर ही चूक व्हायला नको असं तुम्हाला वाटत असेल तर सोनेरी कलरच्या सोनेरी रंगांच्या कपड्यांसोबत सिल्वर रंगाचे, चंदेरी रंगाचे दागिने कधी मिक्स करायचे नाही. नेक्स्ट ब्लाऊज आहे तो खास करून ज्यांना पार्टीला जायची खूप सवय असते, वेगवेगळ्या पार्ट्या एन्जॉय करायची खूप सवय असते, पण तुम्हाला साडीच नेसायची आहे, तर अशा व्यक्तींसाठी आहे. तो म्हणजे एक शिमरी ब्लाऊज तुमच्याकडे असायला पाहिजे. शिमरी ब्लाऊज म्हणजे काय, ज्याच्यावरती शिमर चमकी असते किंवा सिक्विन वर्क, चकत्या चकत्या चमक्या चमक्या लावलेल्या असतात ना, तर अशा पद्धतीचं ब्लाऊज. आता हे ब्लाऊज, या ब्लाऊजमध्ये इन्व्हेस्ट करताना तुम्ही पहिला प्रेफरन्स द्या तो ब्लॅक कलरच्या शिमरी किंवा सिक्विन ब्लाऊजला, कारण काळा रंग अगेन सगळ्यांवरती चालतो. तुम्हाला एकच शिवून घ्यायचं असेल तर तुम्ही काळ्या रंगाचं शिवून घ्या, डोळं झाकून शिवून घ्या, सगळ्यावरती मॅच होतं. किंवा पांढऱ्या रंगाचं किंवा सिल्वर म्हणजे सिल्वर रंगाचं किंवा चंदेरी रंगाचं म्हणू आपण, नाहीतर मरून कलरचं. या 4च रंगांच्या मध्ये इन्व्हेस्ट करा जर तुम्ही शिमरी ब्लाऊज घेणार असलात तर. आणि मरून पण थोडंसं साईडला ठेवा. या 3 पांढरा, काळा किंवा सिल्वर या रंगांमध्ये इन्व्हेस्ट करा. आता खूप चीप ब्लाऊज पीस अजिबात घेऊ नका, नाहीतर त्या चकत्या, त्या चमक्याच्या आहेत त्या पूर्णपणे अंगाला टोचतात आणि रॅशेस यायची सुद्धा शक्यता असते. म्हणून चांगल्या क्वालिटीचं एकच ब्लाऊज विकत घ्यायचं, ज्याला आतून सुद्धा चांगल्या पद्धतीनं फॅब्रिक लावलेलं असतं. तुम्ही विकत घेऊ शकताय, तयार रेडीमेड ब्लाऊज सुद्धा मिळतात, ऑनलाईन सुद्धा मिळतात. किंवा शिवून घेणार असलात, कस्टमाइज्ड ब्लाऊज तुम्हाला जर तयार करून घ्यायची इच्छा असेल तर एखाद्या स्त्रीकडून, टेलरकडून तुम्ही शिवून घेऊ शकताय, काहीच अडचण नाही आहे. पण शिवून घेताना मात्र ते ब्लाऊज फुल स्लीव किंवा 3/4 स्लीव अजिबात शिवून घ्यायचं नाही. आता पार्टीला जाताय म्हणल्यानंतर तेवढं तर तुम्ही करू शकताय. हे ब्लाऊज एकतर स्ट्रॅपी स्लीव्हजच पाहिजे त्या ब्लाऊजला, कारण असंच ब्लाऊज भारी दिसतं, किंवा स्लीवलेस ब्लाऊज पाहिजे. खूप म्हणजे खूप कॉम्प्लिमेंट देतं. आणि याचा गळा तुम्ही जर पॉसिबल असेल तर व्ही नेकच ठेवा, आणि जर तुम्ही घालत असेल तर डीप व्ही किंवा स्कूप नेक ठेवलात तरी चालेल. खूप सेक्सी, खूप ग्लॉसी आणि खूप एलिगंट दिसतं. आणि तुमचा जो ओव्हरऑल लुक आहे ना, शेवट लेवलचा अट्रॅक्टिव्ह दिसतोय. म्हणून एक शिमर ब्लाऊज तुमच्याकडे पाहिजेच. ओके, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडलाय तर लाईक करायला प्लीज विसरू नका. आणि अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये इंटरेस्टेड ठीक आहे असाल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवर खूप प्रेम करा.